नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक. 70 फायल्स हे आम्ही 2 एपिसोड केले. आज एक तिसरो एपिसोड 70 फायल्साचो आज आम्ही चालू करता. आमच्या मदीं आसा बाब विश्वासराव राणे. हे केरी 70 ह्या वाठारांतले एक धडाडीचे समाजसेवक आणि विशयूय तशेच आसा. जेन्ना आमी 70 म्हणटा तेन्ना सगळ्यात मोठो विषय येता जाग्यांचो, लँड ओनरशिप राईट्स. आणि गेली कित्येक वर्सां जाली, 50 वर्सां क्रॉस जावन गेली. जे 70चे नेतृत्व आसा थंय राजकारणात अव्वल पोझिशनार आसा, पूण आज पर्यंत लोकांची घरां त्यांच्या नावार जाल्ली ना. गोवा लँड रेव्हेन्यू कोड ऍक्ट 1968 नोटिफाय जाल्लो आणि त्याच्या अंतर्गत जी क्लास 2 रेस्ट्रिक्टेड एक्सेस लँड यूज असा तो क्लास 1 कन्वर्ट करून आणि त्याच्यानंतर क्लास 1 लँड जो अनरेस्ट्रिक्टेड एक्सेस असा म्हणजे एज अ प्रायव्हेट लँड तुम्ही यूज करू शकता, तो सेटलमेंटान कन्वर्ट करून लोकांक यूज करपाचे प्रोव्हिजन झाले. पण आजपर्यंत नॉर्थ गोवा कलेक्टरेट ऑफिसान कित्येक फायली पेंडिंग असा. इतली वर्सां सत्तेन नंबर 1 आणि आज 2 नंबरी असून सुद्धा हे राईट्स लोकांचे लँड रेव्हेन्यू राईट्स जे आसा लोकांक मेळना. पण आज वेळ आयिल्ली आसा की आम्ही हे नेतृत्व बदल करपाचे आणि नवे नेतृत्व जे 70चे लोकांचे लँड राईट्स आसा, 70चे लोकांचे जाग्याचो जी ओनरशिप आसा ती त्यांच्या नावार करून दितली असे नवे नेतृत्व आमकां गरज आसा. आमच्या मदीं असेच एक नेतृत्व आसा जेणे हो विषय बरो ताणून धरला असे बाब विश्वासराव राणे. नमस्कार. नमस्कार तुमकां आणि येवकार. हालींच 70 काही विषय झाले आणि एक विषय असो झालो की एक 3 मंजिला बिल्डिंग हेचेर आज लुकआउट नोटीस काय डेमोलिशन नोटीस कितें तरी पंचायतीन काढल्या. जाल्यार आणि म्हाका अशें कळटा की तुम्ही हेतूर एक एप्लिकंट आसा. बरोबर. कशें आसा म्हणजे हेचेरूच एक विचारपाक जाय की कशें कितें जालें ह्या बिल्डिंगेचेर, तुम्ही कित्याक ह्या बिल्डिंगेचेर म्हणजे तुम्ही कित्याक ह्या बिल्डिंगेचेर अशी कारवाई केली आणि हेच्या फाटलो हेतू कितें आशिल्लो? कशें आसा, 60 वर्सां जाली 70चे राजकारण आमी पयले. आमच्या वडिलांनी पयले जावं 70चे जाणटे सगळ्यांनी 60 वर्सांचे राजकारण आयज पयले. पूण 70 एक मुक्त वातावरण जावं फ्रीडम हो मेळना लोकांक. कारण की तांच्यो ज्यो जमनी, तांची जी घरां ती नांवार ना. हे जालें आतां आमी पळयता, इतली वर्सां जर नांवार ना, इतली वर्सां सत्ता भोगली तरी तें आयज नांवार ना, जाल्यार तें नांवार जायना म्हणून ना काय करपाचें म्हणून ना, हो विचार आमी आयज लोकां मदीं हाडपाचो प्रयत्न करता. त्या खातीर आमी 17 तारखेक इनफ इज इनफाची मिटींग घेतली. त्या मिटिंगेचो एकूच उद्देश आसलो की बाब जे आमचे रिटायर्ड जस्टीस फर्दिन रिबेलो त्यांच्यांनी आमकां सहकार्य केलें आणि की हो विशय आमी आसा तो 70च्या लोकां मेरेन व्हरया की 70चे जे जागे आसा, आलवारा जावं किंवा मोकाशे जावं, हे त्या लोकांच्या नांवार तांकां जी ओनरशीप रायट आसा ते आमी घेवन दिवया आणि हेचो लढो सुरू करूया म्हणून आमी 17 तारखेक मिटींग घेतली. त्या मिटिंगेक आमकां बरोच प्रतिसाद मेळ्ळो. जवळपास एक 350-300 लोक असले. तर ते करपाचे रिजन एकूच की आमी वैयक्तीक लोकां मदीं ज्यांचे आमचे संबंध बरे आसा वैयक्तीक लेवलीचेर, आमी प्रत्येकाक मेळून हो विशय प्रत्येकाच्या कानार घातलो की बाबा तुमचे जागे आसा ते तुमच्या नांवार जाल्ले नाका काय. एकट्याय लोकांनी आमकां सांगूंक ना की आमचे जागे आमकां नांवार नाका म्हणून. सगळ्यांक आपले जागे नांवार जाल्ले जाय. बट आमकां भंय दिसता. भंय कित्याक दिसता की आमी जर फाल्यां तुमच्या बरोबर रावले, हांवें म्हटलें तुमी हांगाच चुकता. आमच्या बरोबर रावपाची गरज ना, तुम्ही स्वता खातीर रावा. स्वताचे जागे तुम्ही आमच्या बरोबर रावले म्हणून तुमच्या जागे नांवार जावचे ना. तुम्ही स्वता खातीर भायर सरा, स्वता खातीर उबे रावा, स्वता खातीर लढा. स्वताच्या लढाईन तुमकां जे फळ मेळटले ते तुमचे मेळटले, ते म्हाका मेळचे ना. ह्या खातीर आमी प्रत्येक लोकांक एकट्यानूय सांगूंक ना की आमकां जागे आमच्या नांवार नाका म्हणून. सगळ्यांनी सांगले की आमकां आमचे जागे नांवार झाल्लेच जाय. पूण एक भंय दिसता की फाल्यां आमी भायर सरले जाल्यार हो विश्वजीत राणो आहा तो आमकां प्रत्येकाक सोदून काडून सोपयतलो. सगळे प्रयत्न करून पळयले आमी.
त्याचेर एक सोल्युशन अशें काडलें की बाबा प्रयत्न तर करून पळयता आमी पूण इफेक्ट जायना. इफेक्ट जाता फक्त घरापुरतीच जाता. म्हणजे लोक तो घराच्या भितर चर्चा करता पूण घराच्या भितर जी चर्चा करता ती आयज भायर दिसना लोकांक. सो भायर दिसपा खातीर जो विश्वजिताचो खंदे समर्थक ताचो माजी सरपंच गोविंद गावस तेकाय पडटा हे गजाल. तेणेय सांगलें की आपली जमीन आपल्या नांवार जाय पूण विश्वजीत करपाक दिवचो ना. आमी केलें कितें, तेणें जे एक इल्लिगल सेल डीड केल्लें की जी एग्रीकल्चर लँड आसा ती तेणें सेल डीड करून घेतली आपल्या नांवार आनी तो तातूंत टेनंटूच आसलो. तेणें तेचेर इल्लिगल कन्स्ट्रक्शन करून 3 फ्लोर बिल्डींग बांदल्या. ताचेर आमकां एक्शन घेवची पडली. एक्शन घेवपाकूय सोंपें नासलें कारण पंचायत विश्वजिताची, कायदो विश्वजिताचो, सगळे कंट्रोल विश्वजीत करता. पूण आमकां ही लढाई अशा तरेन लढची पडटा की साम धाम दंड भेद हे सगळे वापरून आमकां भायर सरचें पडटा. त्या खातीर आमी गोविंदाचेर एक एप्लिकेशन घातलें. आमकां दुख्ख दिसता अशें जावपाक जायना तेचेर, पूण उपाय कितें करतले तुमी? उपाय कितें आहा आमच्या कडेन? जर तुमी स्वता खातीर भायर सराना जाल्यार कोण भायर सरतलो? तुमचो बाबा विश्वजीत नांवार करून दितलो जागो. नांवार करून दिवपाचें आसलें जाल्यार 60 वर्सां पयलींच हें सगळें नांवार जाता आसलें. पण तुम्ही म्हणता की तुम्ही एक सुरुवात केली आणि विश्वजीत जे 50 वर्सां जाले, म्हणजे विश्वजीत जावं किंवा त्याची फॅमिली फॅमिली Family. इतली वर्सां सत्तेन आसा, नांवार करून दिता म्हणटा. आज तुम्ही एक सुरुवात केल्या आणि सुरुवात ही अशा कारणां खातीर आसा की तू आयज ही जमीन वांटून दाखय. हय तू जर ही वांटून दाखयता जाल्यार तू सगळ्यांची वांटूंक शकता. वाटो. हे दाखोवपाक तुवें ही सुरुवात केली. होच उद्देश आसा की जो तुमचो मंत्री आसा, जो प्रत्येक गजालीचो गैरवापर करता, जो सगळें इल्लिगली खेळटा, हे खंय मेरेन व्हरतले ताका, जावं तुमकां खंय मेरेन व्हरतले, हे केन्ना ना केन्ना भायर पडटलेंच. जो 70रीचो आपूण राजा म्हणटा तो काय अमर ना. जो जल्माक येयला ताचो मृत्यू निश्चित आसा. तो फाल्यां उपरांत मेल्या उपरांत आमकां तेचें मरण नाका, आमी बरेंच मागता तेच्या देवा कडेन, पूण केन्ना ना केन्ना तें आसाच. पण त्याच्या उपरांत जे नेतृत्व उबें जातलें तेच्या कडेन हें हँडल जातलें काय? तुमी सगळे फाल्यां तेका गायो मारतले. जो नवीन कोण हांगा नेतृत्व तयार जातले तुमी सगळे लोक तेच्यार बोट दवरतले, पूण त्या नेतृत्वाची काय चूक आसची ना. कारण ही सगळी घाण तेणें करूंक नासतली. तेका 60 वर्साचो जो बॅकलॉग, जी 60 वर्साची घाण सगळी आसा ती तेचेर जबाबदारी पडटली ते पण निस्तरपाची. हेका लोक जबाबदार आसा काय ना? 60 वर्साची जेन्ना आमी घाण म्हणटा तेन्ना लोकांक जर अजून कळना की हे नेतृत्व लोकांचे मूळ प्रश्न जे आसा त्याचे सुटावे करू शकना, आणि इतले खबर आसतना लोक 60 वर्सां जर रावता आणि फुडें जर रावता जाल्यार हेतूर चूक आमी लोकांची म्हणपाची काय ना. लोकांची चूक म्हणप योग्य जावचें ना. कारण प्रत्येक मनशाक तेणें आयज आपलो खंय ना खंय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दबावान आसूं किंवा आमशेन आसूं, जी अफूची गोळी म्हणटा आमी, ती तो आयज मेरेन तेचें राजकारणूच तेचेर चल्ला. त्या गोळयेर ती खंयसून तेणें हाडल्या, जावं ताका कोणें दिला, तो कोण डॉक्टर म्हाका खबर ना, त्या गोळयेचेरूच तेणें अख्खें 60 वर्साचें राजकारण केलें. तेच्या वडिलांनी करूं जावं तेणें करूं, पूण हें कितें, हें तुका हें लायफ टायम सोल्युशन. हांव कितें म्हणटा, तूं ह्या सगळ्याचो वापर करूं नाका न्ही, कर, पूण 70च्या लोकांक मोठो करपाक कर. तूं आयज 60 वर्सांत जे भोगले तेतून तूं मोठो जायत गेलो, 70चे लोक मोठे जावना. तूं दिताना जॉब दिले, भुरग्यांक दिले, बरी गजाल, अप्रिशिएट करपाची गजाल ना म्हणिना, पूण दिले कसले जॉब तूं? आयज जी जमण्यांचो व्हॅल्यू चल्ला त्यो जमणी त्या भुरग्यांच्या नांवार ना. आयज समजा एक साधारण आमी 300 स्क्वेअर मिटर जागो जर घेवपाक वयतले जाल्यार आयज 70रीन रेट चालू आसा जवळपास 40 लाख स्क्वेअर मिटर. रेटी खंय पावल्या? ती जमीन लिगल आसूं किंवा इलिगल आसूं, पूण रेटी 40 लाखार पावल्या. तूं MTS जो जॉब दितलो त्या जॉबान त्या भुरग्या कडेन तें शक्य आसा काय की बाबा फाल्यां 40 लाखाचो जॉब आपूण घेवन 40 लाखाचें घर घेवपाक किंवा तो जागो घेवपाक ते MTS जॉब वाल्या कडेन तें शक्य आसा काय? बरें, ते जॉब दिता आसतना ड्यू प्रोसिजरूय फॉलो केल्ले ना. हय, आता इतले जॉब दिला बाबड्यान, तांकां आतां कितें त्रास जाता जाल्यार तेंच्यांनी कितें करपाचें? प्रोसिजरूय फॉलो करना. एक जॉब जर दिता जाल्यार तूं प्रोसिजर सारको फॉलो करून दी न्ही. तो तेच न्ही. पळय कशा तूं जॉब दिले, जाय ते जॉब वाटले 22 पूण आयज कळपाक येता की आमकां त्या जॉब स्कॅमाची केस आयज हायकोर्टान आसा. आयज त्या 1300 भुरग्यांचें भविश्य जे तूं कायद्याच्या भायर वचून घडोवपाक गेलो ते आयज आपल्या वोटिंगा खातीर, स्वता आपल्या वोटिंगा खातीर, तेच न्ही, आपल्या फक्त आपणाक कसो मोठो करप
हेचेरच त्याची हे आसा, हे स्टॉप करता की आपूण कसो मोठो जावप. ताका 70च्या लोकांचे बरें जाल्लें नाका, फुडल्या 5 वर्षांत तो जॉब असा ना हे पडलेले पडलेलें ना ताका. आता जॉब एकदाचो दिलो की आपल्याक वोटिंग वोटिंग मेळ. कित्याक जातलें कितें सांगता, 1300 जॉबा भितरले जवळपास 700 ते 800 भुरगे 70चे आसतले तातूंत. एकटोय आसचो जेणे लोनाक अप्लाय करूंक नासतले. कित्याक लोना शिवाय आयज जॉब हो सामान्य मनशाच्या लायफान वर्कआउटूच जायना. 20 लाख लोन घेतला आसूं किंवा 15 लाख लोन घेतला आसूं किंवा 10 लाख लोन घेतला आसूं, फाल्यां जर ती जॉब कॅमाची केस जर भायर पडटा जाल्यार त्या भुरग्यांचें भविश्य करतलो कोण? तूं आशा दाखयता भुरग्यांक, पूण तूं खेळटा भविश्या वांगडा त्यांच्या, हे तूं तांकां दाखोवन दिना. दिसता लोकांक पूण लोक आवाज काडिना. ते जॉब भायर पडू नका, पण म्हाका तुम्ही म्हणटा ते सारखे पडटा की त्या वेळेस जेन्ना आपल्याक वोटिंगाची गरज आसा तेन्ना भुरग्यांच्या त्या भविष्याचो विचार न करता, ड्यू प्रोसिजर फॉलो न करता बरोबर. तू जाय तशें तांकां जॉब काडून दिता. ते आता आमी खंयच्याच पद्दतीन ते भायर पडपाक जायना जॉब, ते तांचे तशेंच आसूं न्ही, पण तू त्या टायमार भविष्या बरोबर खेळप जायना. तेच न्ही, आमी अजूनय देवाकडे मागता की त्या भुरग्यांचे जे भविष्य आसा ते उज्वल जावचें. ते जॉब स्कॅम कितें केला ती तेची कर्मां, त्याच्या कर्मांनी त्याचे विक्टीम हे भुरगे जावपाक जायना. हांव इतलेंच मागता. पूण कायदो हो सगळ्यांक लागता. ते आयज ना फाल्यां ते उघड जातलेंच, पूण हेचे जे विक्टीम जातले ते हे भुरगे आसतले. आणि जर एकाय सुद्धा भुरग्यान जर तो जीव दिलो जाल्यार तेची जबाबदारी घेवपाक विश्वजीत राणे समर्थ आसा काय, किंवा त्या भुरग्याचो आवय बापूय ताका प्रश्न करपाक समर्थ आसा काय, हे आयज लोकांनी विचार करपाची गरज आसा. बरें, तुजो जो फॉर्म्युला आसलो जॉब दिवपाचो तो आयज कित्याक वर्कआउट जायना? कित्याक वर्कआउट जायना? आयज 4 वर्सां जाली तूं सत्तेर आसा. 22च्या इलेक्शना उपरांत आयज 4 वर्सां जाली. तुका 4 वर्सान एकदां याद जावंक ना की भुरग्यांक जॉब दिवपाक जाय. तूं जॉब कित्याक काडिना भायर? तूं जाय थंय अनाउन्स करता 22,000 जॉब, हे 22,000 हे ते सगळीकडे 22,000 ताणें आंकडो प्रत्येक मिडियार दिसता आमकां 22,000. पूण तूं आउट कित्याक करिना? अरे 22,000 जॉब बेश्टे येतले, तूं फायल तरी दी मरे. तूं ड्यू प्रोसिजर तरी स्टार्ट कर. तुका पयलीं आश्वासन जाय सरकारा कडसून की तूं जॉब आपणाक जॉब आपलो शेअर कितलो जॉबा भितर. बरें, तुका सरकारान शेअर दिलो सुद्धा, बाबा तुका दिल्यो सुद्धा, 2,000 नोकऱ्यो तुज्या डिपार्टमेंटान आउट केल्यो सुद्धा. टीसीपीन करूं किंवा हेल्थान करूं, फॉरेस्टान करूं, 2,000 नोकऱ्यो सरकारान आउट केल्यो सुद्धा. भितरले 70कारांक तूं कितले दितलो? आणि त्यो आमकां मेळटल्यो कश्यो? आणि ते आमच्या हय, आणि आमकां भुरग्यांक बरें, तूं ते उठलात न्हू स्टाफ सिलेक्शन कॅन्सल करपाक. जर तुज्या ते घडयेन शक्य जालें, स्टाफ सिलेक्शन कॅन्सलूय जालें, ताच्या मागीर जो तुजो प्रोसिजर आसा आयज पर्यंत चल्ला, तुका जर 2,000-3,000 नोकऱ्यो सरकार घेवन दिता, भितरले तुज्या खात्याक तुज्या पदरान 500 ते 600 जॉब दितलो. तूं हे 500 ते 600 जॉब 8,000 भुरग्यां मदीं वाटतलो कशें 70च्या? आणि इतल्या वर्साची बेरोजगारी हय, 10 वर्सां, 15 वर्सां, 20 वर्सां धरयली भुरग्यांनी त्याच्या फाटसून की विश्वजीत आमकां जॉब. तांकां फक्त तेणी आशेन दवरले आणि आपल्या मिटिंगेक हजेरी लावपाक जाय त्या भुरग्यांनी म्हणून तांकां आयज तेणी आशेन दवरले. आणि प्रत्येक मिटिंगेक पांय जोडपाक लायता तो भुरग्यांक की आपूण जॉब दितलो, आपूण जॉब दितलो. आतां आनी नवें चालू केला की त्याच्या बायलेन चालू केला नवें की विश्वजीत योग्य वेळार जॉब दितलो. अरे विश्वजीत योग्य वेळार जॉब दितलो आणि तूं कितें करता तर? तुझे जॉब विश्वजीतूच दितलो, तुका कित्याक दवरला हांगा पपेट म्हणून दवरला? कितें आयज दिव्य राणेक सुद्धा माझो प्रश्न हा की कितें काम करता तूं आयज 70रीन? तूं आयज आजोबाच्या देवळाचें उद्घाटन केलें, इतलें भव्य उद्घाटन केलें. आजोबाच्या देवळाचें दार बंद आसता. कित्याक बंद आसता तर थंय सामाजीक आणि थंय देवास्कीचे विशय चालू आहा, थंय लोकां मदीं डिस्प्यूट चालू आहा. ते डिस्प्यूट सॉल्व करपाक तूं केन्ना तरी प्रयत्न केलो? तूं देवळाक सजोवन दाखयता पूण देव रडटा त्याचो विशय घेतलो? देव रडटा की आयज आपले लोक आपले आयज जे कार्य असता, देवाचे कार्य असता, ते लोक आयज मनयनात, मोठ्या उत्साहान मोठ्या प्रमाणात जायनात ते, कारण डिस्प्यूट आसत. ते तुका पडलेले ना. उद्घाटनाक तुका थंय 100 लोक जाय की बाबा आपूण करून दाखयलें. तूं कितें करून दाखयलें? उद्घाटन करून दाखयलें आनी ते स्वभावार करून दाखयलें. गव्हर्मेंटाचोच फंड न्ही तो, लास्टाक आमचोच फंड न्ही तो. म्हणजे हेंची एडवर्टायझिंग अशी आसा, साधारण आमी पिवन सुद्धा पळोवपाक गेले की तो पिवन आपले काम करता, ताका पगार मेळटा, आपले काम करता, पूण तो मिरयना खंय की आपूण हें काम करता, कारण ताका तो पगार दिता. तूंय तसोच, तूंय एक गव्हर्मेंट सर्वंटूच. तुकाय आमी नेमला ते काम करपाक. तूं मोठें करून दाखोवपाची गरज ना. ते तुकाय पगार आसा, तूंय गव्हर्मेंटाचो पयसो खाता पगाराच्या मार्फत. तूं तो मागीर भाशणान सांगू की आपूण घेयना ना घेयना,
कोणाक खबर. आणि तुका एक वेळ गरज नसत, तुझ्याकडे खानदानी पयसो आणि खानदानी मालमत्ता खूप असा. बरे हो विषय मुद्दामून आम्ही घेतलो, म्हणजे जॉबाचो विषय जो आसा, कारण 22,000 नोकऱ्यो तुवें प्रॉमिस केल्यो फक्त जावनी आणि आमच्या गोयच्या 70च्या लोकांक तो रोजगार मेळुनी, बऱ्याची खबर. पूण सरकारी नोकऱ्योच होच एक विकल्प आसा काय. बरें आता 5 वर्सां इलेक्शनाचो टर्म आसलो, तो 4 वर्सां तुजी गेली. तुवें ज्यो प्रॉमिस केल्ल्यो त्यो 4 वर्सां भुरग्यांची सॅलरी कोण दितलो, ते भुरगे बेकार उरले. म्हणून तुवें फक्त आणि फक्त आपल्याक इलेक्शनाक जाय म्हणून एक तर हांगा एज्युकेशन सिस्टम डेव्हलप केल्ली ना, म्हणजे जेणे करून लोक आमचे भुरगे खंय तरी शिकतले आणि तांकां प्रायव्हेट कंपनीनी बरे नोकऱ्यो. आज नेस्ले सारख्या कंपनीनी 50-60 हजार जॉबाक आमचे भुरगे आसा, 70चे आणि उसगांवचे. थंय तेच्यो प्रायोरिटी कितें काय बाबा, थंय आमचे भुरगे कामाक लागता काय. MRF सारकिल्ली कंपनी आज वाळपय मतदारसंघान आसा आणि बऱ्यो जायत्यो कंपनी आसा, पूण थंय आमचे भुरगे कामाक कित्याक लागना. एक तर आमच्या भुरग्यांक शिक्षण ना, आणि फक्त एक भुरग्यांक आशा दवरल्या की फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉबूच तुम्ही घेवपाचे, शिकपाचे ना. जाल्यार इतल्या वर्सां तुवें तांकां दिवपाक जाय आसले. आज 4-4.5 वर्सां जायत आयली तूं निवडून आयल्यार, जाल्यार आज पर्यंत ह्यो नोकऱ्यो ना. ती सॅलरी आमच्या भुरग्यांक कोण दितलो. आणि हे 22,000 तुवें आयज प्रॉमिस केला. मुद्दम होऊन फाटलोय प्रश्न फाटल्या जॉबाचो काढलो की आयज तूं परत गडबडेन तूं प्रोसिजर फॉलो करतलो काय ना काय, तीच चूक परत करतलो आणि परत ह्या भुरग्यांच्या भविष्या बरोबर तूं खेळटलो. हो एक मोठो प्रश्न आसा. लास्ट 15 दिसान किंवा कोड ऑफ कंडक्टान तूं स्वता सायन मारून दितलो काय, होय प्रश्न आसा न्ही. बरोबर. कशें जालां हे, इट इज म्हणटा तशें की तो एक मनीस न्ही, हो एक विचार. विश्वजीत राणे एक विचार कसो की तो जाणा ब्रेन वॉश कसो करप. तेणे तो विचार स्प्रेड केला. 70च्या प्रत्येक घरान तेणे विचार स्प्रेड केला की 70चे घर हे फायनान्शियली जावं प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी वायज खंय तरी एक लिमिटेड उरपाक जाय. ते लिमिटा भायर गेले की माझ्या सारखे भुरगे भायर सरतले आणि प्रश्न विचारपाक लागतले. आणि ते ताका प्रश्न विचारलेले कोण भुरगेच नाका. त्याच्या मिटिंगे आयज वन सायड जाता. त्याच्या मिटिंगेक तो दाखयता मॅसिव क्राउड आणि हे ते एकटो भितरलो ताका उठून प्रश्न करता. इंटरॅक्टिव्ह मिटिंग त्याची एक तरी जाता. एकट्याक तरी ते धाडस आसा ताका प्रश्न करपाक की आपले जॉब खंय. तूं आपल्याक 10 वर्सां जाली, 15 वर्सां जाली जॉबाचे प्रॉमिस करता. त्या तूं जर प्रॉमिस करता जाल्यार 15 वर्सां कित्याक लागता तुका एक जॉब दिवपाक. तो जॉब दिता तुजी वोटिंग कॅपॅसिटी पळोवन दिता. तुझ्याकडे 50-60 मतां जाल्यार तुका जॉब आसा. तूं सामान्य गरीब घरांतलो आसा जाल्यार तुका जॉब ना. हे तेणें आयज मेरेन केले. आता ते खंय तरी बंद जावपाक लागला, कारण तेज्याच सरकार न्ही, सरकार काय दुसऱ्याचे न्ही, तेज्याच सरकार. तो काय बाबा काँग्रेसीन ना, बीजेपीनूच आसा. बीजेपीनूच केला स्टाफ सिलेक्शन. तूं आयज सरकारा विरुद्ध झगडटा. बरें ते झगडटा तरी कसो. ओपनली झगड न्ही. 70च्या लोकांक जर जॉब जाय बरी गजाल, जायच जॉब 70च्या न्ही, अख्ख्या गोंयच्या लोकांक जाय. हांव 70चो, म्हाका 70च्या पडला. 70च्या भुरग्यांक जॉब जाय, जाता तितलें बरें. पूण तुज्याकडे ती कॅपॅसिटी आहा काय सरकाराच्या विरुद्धान वचपाक. आनी जर वचपाची कॅपॅसिटी आहा जाल्यार तूं केन्ना वचपाक रावला. तूं जर 70च्या भुरग्यांचो विचार करता जाल्यार तुवें इतल्यान सरकाराच्या विरुद्ध वचोंक जाय आसलें. तूं खंय तरी आपणाक खंय तरी दुखावतले. आपूण सरकाराच्या विरोधान गेलो जाल्यार आपले खंयचे स्कॅम वयर काडटले. कित्याक बीजेपीची पॉलिसीच ती. जो मनीस बीजेपीच्या विरोधान गेलो, बीजेपी आपले A to Z सगळे मशिनरी यूज करून त्या पॉलिटिकल लिडराक सोपोवपाच्या कापास्ताद दवरता. तुकाय जॉबा वयल्यान काडला. म्हाकाय जॉबा वयल्यान काडलो बेकायदेशीर काडलो. हांवें जॉब मारलो, रिझायन, आनी हांव भायर सरलो. हांव कोणाच्या म्हाजे लिमिटेशन, म्हाजी कॅपॅसिटी एक गव्हर्नमेंट जॉब धरूं शकना किंवा एक पॉलिटिकल लिडर धरूं शकना. आनी तशेंच प्रत्येक 70च्या भुरग्याची कॅपॅसिटी आसा तो धरूं शकना. तेणें 70च्या प्रत्येक भुरग्याचे विचार मारून उडयल्या की बाबा तूं शिकत नाका. तुका आवय बापूय कितें करता की बाबा तुका कित्याक राजकारण, बाबा तुका कित्याक खेळ, बाबा कित्याक तुका खेती, कित्याक तुका व्यवसाय जाय, शीक बरो, नोकऱ्यो आसा, नोकऱ्यो मेळटल्यो, नोकऱ्यो दितलो विश्वजीत. भुरग्याची तुम्ही जल्माक येताच विचारशक्ती मारून उडयता. आनी ती आवय बापूय मारून उडयना, ती मारून उडयल्या प्रताप सिंग राण्यान. आयज 60 वर्सां जाली 70रीन एक कॉलेज ना, प्रोफेशनल कॉलेज ना, डिग्री कॉलेज ना, कसलीच कॉलेज ना. कित्याक ना, तर 70च्या भुरग्यांनी शिकपाक जायना म्हणून हे केल्ले. त्याच्या भायर 70 स्वबळाचेर विकास जायत गेली, तसे लोक भायर वचून शिकपाक लागले. पूण जर 60 वर्सां तूं राजकारण केलें
जाल्यार 70 आयज एक कॉलेज कित्याक ना ताच्या कॉलेजी भायर हाडल्या ना म्हणना गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज आसा, मागीर IIT हाडपाचो प्रयत्न केलो, ताणें भरपूर प्रयत्न केलो ते हे दुसरी कॉलेज हाडपाची, पण ह्या दोन कॉलेजींनी 70चे कितलेशे भुरगे शिकपाक पावतले आनी कितलेशे भुरगे आज पर्यंत कितलो 70चो भुरगो खंयच्याच IITन पावला. ताजें एक सांगता तुमकां, ताणें हाडपाक प्रयत्न केले कॉलेजी, पूण तूं त्या जाग्यांचेर हाडटलो जाल्यार ते जागेच डिस्प्युटान आसा. तूं ती बिल्डिंगे हाडून बांदतलो खंय? हो जालो लिगल विशय. ताच्या भायर तूं 70च्या भुरग्यांक थंय कितले प्लेसमेंट दितलो? आमचोच एक भाव, ताणें JMAची एक्झाम क्रॅक केली, मेरिटार आयलो तो, पूण ताची फी भरपाक ताची कॅपॅसिटी नासली त्या वेळार. तो प्रताप सिंग राणे कडेन गेलो की आपल्याक तुजे उपकार नाका, फक्त एक तुजी रिकमेंडेशन दी, आपूण एक्झामूय 100 भार पास जाला, फक्त तुजें एक रिकमेंडेशन दी की फायनान्शियल असिस्टन्स आसा जो तूं गव्हर्मेंटा मार्फत नाल्यार कित्या मार्फत तूं प्रोवायड करतलो. प्रताप सिंगान तेन्ना सांगलें ताका की तूं पळोवन घे. हे अशें करतात. तो मनीस घरा कडेन गेलो न्हू, तेका त्याची अशी परिस्थिती करतात की म्हाका म्हणपाक वायट दिसता, पूण कुत्रे शेवट नाका जाता त्या मनशाक. ताचे स्वताचे कार्यकर्ते, ताचे स्वताचे पंच भिता त्याच्या घरा कडेन वचपाक, कित्याक तांकां खबर आहा थंय गेल्या उपरांत कितें ट्रिटमेंट मेळटा ती. तूं 70 येता, भाशणां करता, घोशणा करता, सगळें करता, थंय तूं मान सकयल घालून आसता. तुज्या घरा कडेन लोक येयले की तूं डायरेक्ट राजा जाता. अरे तूं राजा, बरें तूं राजा जाता जाल्यार तूं दिल्ली राजा जा मरे. तूं स्वता दिल्ली वसोर आसता, तूं हांगा येवन छाती भायर काडून कितें आसता तर? तूं कोणाच्या पाया पडटा जाल्यार तूं हांगाय पाया पडपाक, म्हणजे तूं पाया पडटा, लोकांची ऐपत पळोवन पाया पडटा. तूं अमित शाह सारक्या कडेन मान सकयल घालून आसता, आमचे माननीय प्रधानमंत्री मोदी कडेन मान सकयल घालून आसता, आनी सामान्य जनतेकडे जी जनता तुका मोठी करता त्याच्या कडेन तुजें मान वयर. आणि MRF सारखे तुम्ही म्हणता तसे MRF, नेस्ले आयज जाय त्यो कंपनी आयज 70 आसा. भुरग्यांक जाय ते जॉब ना न्ही, भुरग्यांक प्रायव्हेट जॉबूय जाय, पूण जाला कितें, होच तांकां आशा दाखयता की बाबा मातशें रावा, मातशें रावा, मातशें रावा. ते मातशें रावा करून हो तांकां इलेक्शना मेरेन व्हरता, त्यांचो वापर करून घेता. तांकां वापर असो तो न्हू, तुम्ही वोलो टॉवेल पयला आसतलो, तो आमी सुकयता कसो, लिटरली तो पिळून सुकयता, आपूण जावं चुकाना तसो हो 70च्या भुरग्याक पिळटा एक एकट्याक आशेच्या जीवार. तूं तुज्या राजकारणाच्या फायद्या खातीर 70च्या प्रत्येक भुरग्याच्या आयुश्या वांगडा खेळटा आनी आयज मेरेन खेळत आयला. म्हजें स्वता अपील आसा 70च्या भुरग्यांकडे की तुमी जॉबाक जितलो प्रयत्न करतात तितलो जी तुमची कॅपॅसिटी आहा, जी तुमी आपापल्या फिल्डान जे भुरगे आसतले, जे खेळान मोठे आसतले, जे भुरगे आसतले ते व्यवसाय करपाक सोदता आसतले, थोड्यांक राजकारणानूय इंट्रस्ट आसतलो. हांव स्पेशल राजकारणाचेर येता. आयज तुम्ही पळयता प्रत्येक पंचायतीन खंयच्या भुरग्याक आयज फुडें सरपाक दिनात ते, आनी भुरगो स्वता जावन फुडें सरतलो जाल्यार त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी नासता, कारण ताची ती इन्कम म्हणजे जोडपाची ती एजूच नसता, बट ताका राजकारणान इंट्रस्ट आसता. भुरग्याक कित्याक तुम्ही प्रमोट करिनात? कारण तो भुरगो तुमकां प्रश्न करतलो. हांव तुमच्या माध्यमातून सांगता की 2027 जे पंचायतीचे इलेक्शन जातले, प्रत्येक पंचायतीन, प्रत्येक वॉर्डान तरणाट्यांनी आयज उबे रावपाची गरज आसा इलेक्शनाक. 60 वर्सां जे राजकारण जालें ते पुरो करा. तुम्ही भायर सरा, नवे विचार हाडा, नवे भुरगे येवनी, प्रश्न विचारपी भुरगे येवनी. तांकां कसली मदत लागतली ती मदत करपाक आमी आयज सक्षम आसा आनी ती आमी प्रत्येक भुरग्याक मदत करतले. तुम्ही जॉब मागपाची गरज ना, तुम्ही आयज पॉलिसी मेकर जायात, तुम्ही घडयात तुमचें फ्युचर. तुम्ही आव्हान करा की आमी जॉब मागचे ना, आमी जॉब दितले. वेळ पडले आमी पॉलिसी मेकरूय जातले आनी केवळ पंचायतीच्या मर्यादान न्हू, झेडपीचे इलेक्शन आनी इवन आमदाराची स्वप्नां पळोवपाची भुरग्यांनी सगळें शक्य आसा. फक्त तुम्ही भायरूच सरा मोठ्या संख्येन. आणि हे सगळें करपाक तुम्ही आज उतर दिता की तुम्ही जर कोण भुरगे फुडें सरता, कोण जर नवे नेतृत्व तयार जाता, यंग नेतृत्व तयार जाता, ही 50-60 वर्साची नेतृत्व सोडून नवो कोण फुडें सरता बरोबर, जाल्यार तुम्ही त्यांच्या बरोबर आसतले. हांव तुमकां सांगता, हांव हे भायर सरला हेच करपाक. म्हाका राजकारण करपाचें ना 70च्या लोकांकडे. राजकारण 60 वर्सां जालें. आमी समाजकारण करुया, आमी लोकांक केपेबल करुया की कोणाच्या दबावा खाली रावचे न्हू, कोणाच्या एक कोण आशा दाखयता म्हणून त्या आशेच्या फाटसून उबे रावचे न्हू, पूण आमी स्वताच्या जिवार ताका प्रश्न करतले, स्वताच्या जिवार उबे रावतले, स्वताच्या जिवार आमी राजकारणान घुसतले, स्वताच्या जिवार आमी प्रत्येक पंचायतीन घुसतले, प्रत्येक क्षेत्रान घुसतले आनी मोठे जावन दाखयतले. हे करपाचें काम आयज करपाक हांव भायर सरला आनी ते आमी करून दाखयतले येता त्या टायमान.
कारण तुम्ही पळोवपाक गेले जाल्यार 60 वर्साची लेगसी वर्सीस 0 हांव शून्यातून वयर सरता. पूण एक आसा, सत्याची बाजू आसा म्हाज्या कडेन आणि प्रत्येक भुरग्याक प्रत्येक फॅमिलीक सक्षम करपाची इच्छा आसा म्हाजी आणि ती करतलो हांव. विश्वजिताची ती इच्छा ना, इच्छा असल्यार सगळें जाता. विश्वजिताची इच्छा कितें आहा ते विश्वजीत स्वताच करून दाखयता. गोंय रस्त्यार आहा, फक्त गोंयाक लुटपाचें, आपूण मोठो जावपाचो आणि थंय राजा कसो बसपाचो. हांव तुमकां एक सांगता, विश्वजीत ज्या दीस इलेक्शन हरतलो, विश्वजीत गोंयान दिसचो ना. विश्वजीत जातलो दुसरो विजय मल्ल्या, सगळे साटले पटले बांदून विश्वजीत चल्लो लंडनाक. कारण विश्वजीत ज्या दीस इलेक्शन हारतलो त्या दीस भाजप ईडी बिडी लावन सगळं ताका सोपोवपाक प्रयत्न करतली. सो हो जो स्कॅम आसा न्हू, तो विश्वजीत ज्या दीस राजकारणांतलो पडटलो त्या दीस हो स्कॅम भायर सरतलो.